हे महर्षींनो, हे देवतांनो, या विश्वात रंगांचा सर्वात सुंदर सण कोणता? गुरुवर, होळी हा रंगाचा, भक्तीचा आणि विजयाचा सण आहे. बरोबर. पण या सणामागे दोन अमर कथा आहेत, एक भक्तीचा विजय सांगणारी आणि दुसरी प्रेमाची रंगपंचमी उलगडणारी. चला ऐकूया त्या दोन्ही कथा. अमर आहे. माझ्या इच्छेविरुद्ध कोणी जाऊ शकत नाही. पण हा माझा मुलगा प्रल्हाद, तो फक्त विष्णूची भक्ती करतो. महाराज, तो आपल्याला धोका आहे. त्याला शिक्षा करायलाच हवी. चिंता कर, माझ्याकडे वरदान आहे. ही शाल मी नेसली तर अग्नीतही मी जळणार नाही. मी प्रल्हादला घेऊन अग्नीत बसेन आणि तो नष्ट होईल. आता पाहूया तुझा विष्णू तुला वाचवतो का. प्रल्हाद, ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. हे शक्य नाही, मला वरदान होतं. ओम नमो नारायणाय. जे सत्यावर आणि भक्तीवर विश्वास ठेवतात त्यांना कोणीही पराजित करू शकत नाही. अशा प्रकारे होळीचा सण आपल्याला शिकवतो की अहंकार आणि अन्यायाचा शेवटी नाश होतो आणि भक्तीचा विजय होतो. आता चला ऐकूया प्रेम आणि रंगांची दुसरी कथा, श्रीकृष्ण आणि राधेची होळी. आई, राधा आणि गोपींना सुंदर गोऱ्या त्वचेचे वरदान आहे. पण मी मात्र काला आहे. त्या मला स्वीकारतील का? अरे कान्हा, सौंदर्य रंगात नसतं, हृदयात असतं. तुझ्या मनात रंग भरायचे असतील तर राधेच्या गालांवर रंग लावून बघ. कान्हा, हे काय केलंस? आता तू आणि मी समान झालो. आणि अशा प्रकारे कृष्ण आणि राधेच्या प्रेमाच्या रंगांनी रंगपंचमीची परंपरा जन्माला आली. होलिका दहन आपल्याला शिकवतं की अत्याचाराचा शेवटी अंत होतो, तर श्रीकृष्णाची होळी सांगते की प्रेम आणि आनंद सर्वांना एकत्र आणतात. म्हणूनच हा सण फक्त रंगांचा नाही, तर सत्य, भक्ती आणि प्रेमाचा विजय आहे. चला आनंदाने आणि आपुलकीने होळी साजरी करूया.